नमस्कार. माइंडस्टिक्स फाउंडेशन ट्रस्टतर्फे तयार केलेल्या या विशेष माहितीपटात तुमचं स्वागत आहे. कधी विचार केलाय की आपण आजूबाजूला पाहतो त्या प्रत्येक अचूकपणे बनवलेल्या धातूच्या वस्तूमागे काही छुपे नायक असतात. हे नायक मोठ्या अपघातांना आणि अपयशांना टाळण्याचं काम करतात. आज आपण याच नायकांबद्दल बोलणार आहोत. अशा लहान गोष्टींबद्दल ज्यांनी अभियांत्रिकीच्या जगात शांतपणे एक मोठी क्रांती घडवून आणली आहे. तर मग या प्रवासात आपण काय काय पाहणार आहोत? आपण सुरुवात करणार आहोत धातूंसोबत काम करताना येणाऱ्या छुपे धोके समजून घेण्यापासून. मग पाहूया की प्रचंड दबावाखाली थंड कसं राहायचं. त्यानंतर आपण हेही जाणून घेऊ की प्रत्येक धातूला स्वतःचं एक खास औषध का लागतं. आणि मग हे सगळं एकत्र घट्ट कसं टिकवून ठेवायचं. चला मग या अज्ञात नायकांना भेटायला सुरुवात करूया. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून, धातूकामाचे छुपे धोके. इथे अभियंत्यांना दोन अशा शक्तिशाली नैसर्गिक शक्तींचा सामना करावा लागतो ज्या दिसत नाहीत पण खूप विनाशकारी ठरू शकतात. एक प्रश्न विचारतो, जेव्हा आपण एखाद्या कठीण धातूला कापतो किंवा त्याला आकार देतो तेव्हा त्याचे सगळ्यात मोठे दुश्मन कोण असतील बरं? याचं उत्तर आश्चर्यकारकपणे साधं आहे आणि ते दोन मुख्य समस्यांमध्ये दडलेलं आहे. तर पहिली आणि सगळ्यात मोठी अडचण म्हणजे प्रचंड उष्णता. हो, अक्षरशः आग. धातू कापताना जे घर्षण होतं ना, त्यातून इतकी उष्णता निर्माण होते की ती कामासाठी वापरलं जाणारं हत्यार वितळू शकते आणि ज्या धातूवर आपण काम करत आहोत त्याचा आकार किंवा गुणधर्म कायमचा बदलू शकते. आता ही झाली एक समस्या. दुसरी समस्या तर काम पूर्ण झाल्यावर सुरू होते आणि ती आहे व्हायब्रेशन म्हणजेच कंपन. एखादी मशीन किंवा उपकरण तयार झाल्यावर त्याच्या वापरादरम्यान सतत कंपने निर्माण होतात आणि या कंपनांमुळे हळूहळू नट आणि बोल्ट ढिले होतात, ज्यामुळे संपूर्ण रचनाच धोक्यात येऊ शकते. तर मग या भयंकर उष्णतेवर उपाय काय? इथेच एंट्री होते आपल्या पहिल्या हिरोची, कटिंग फ्लुइड्सची. चला पाहूया हे द्रवपदार्थ उष्णता आणि घर्षणावर कशी मात करतात. तर कटिंग फ्लुइड म्हणजे नक्की काय? सोप्या भाषेत सांगायचं तर हा एक खास द्रव पदार्थ आहे जो धातू कापण्याच्या प्रक्रियेदरम्यान वापरला जातो. याचं मुख्य काम आहे उष्णता कमी करणं, घर्षण टाळण्यासाठी वंगण घालणं आणि एकूणच कामाची गुणवत्ता आणि वेग वाढवणं. असं समजा की या द्रवांमध्ये 5 वेगवेगळ्या सुपर पॉवर्स आहेत. पहिली, ते एका अग्निशामकासारखं काम करतं, म्हणजे उष्णता शोषून घेतं. दुसरी, ते एका वंगणाप्रमाणे घर्षण कमी करतं. तिसरी, ते धातूचे लहान तुकडे हत्याराला चिकटण्यापासून रोखतं. चौथी, ते एका सफाई कामगाराप्रमाणे सगळा कचरा वाहून नेतं. आणि पाचवी, ते एका संरक्षकाप्रमाणे धातूला गंजण्यापासून वाचवतं. आणि या सगळ्याचा परिणाम काय होतो? सरळ सरळ फायदा. म्हणजे हत्यारं जास्त काळ टिकतात, काम अधिक वेगाने होतं, धातूच्या पृष्ठभागाला आरशासारखी चमक येते, कामाची जागा स्वच्छ आणि सुरक्षित राहते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मशीन आणि तयार झालेलं उत्पादन दोन्ही गंजण्यापासून सुरक्षित राहतात. पण इथे एक ट्विस्ट आहे. असं नाही की कोणतंही कटिंग फ्लुइड घेतलं आणि कोणत्याही धातूवर वापरलं. नाही, तसंच चालत नाही. प्रत्येक कामासाठी आणि प्रत्येक धातूसाठी योग्य द्रव निवडणं हे खूप महत्त्वाचं असतं. ह्या द्रवांचे ना अनेक प्रकार पडतात. काही अगदी साधे असतात, जसं की सरळ खनिज तेल म्हणजे आपलं केरोसिन. मग काही येतात जे पूर्णपणे लॅबमध्ये बनवलेले सिंथेटिक तेल असतात. तर काही नैसर्गिक चरबीयुक्त तेलही असतात. पाण्यात सहज मिसळणारी सॉल्युबल ऑइल्स आहेत आणि काही खास कामांसाठी बनवलेली मिश्रित तेलंसुद्धा असतात. आता साहजिकच एक प्रश्न मनात येतो की सर्वात स्वस्त आणि सहज उपलब्ध असलेलं कूलंट म्हणजे पाणी. मग तेच का नाही वापरायचं? तर त्यामागे एक मोठं कारण आहे. पाणी लोखंडी वस्तूंना गंज लावतं. यावर उपाय म्हणून सॉल्युबल ऑइल वापरलं जातं. हे तेल जेव्हा पाण्यात मिसळतं तेव्हा एक दुधाळ द्रावण तयार होतं, जे थंडावा तर देतच, पण गंज लागण्यापासूनही संरक्षण देतं. प्रत्येक धातूचा ना एक वेगळा स्वभाव असतो. म्हणजे बघा, ॲल्युमिनियमसारख्या हलक्या धातूसाठी सॉल्युबल ऑइल किंवा केरोसिन पुरेसं आहे. पण ठिसूळ कास्ट आयर्नसाठी कधीकधी फक्त कोरडी हवाच वापरली जाते, कारण त्याला जास्त थंडाव्याची गरज नसते. आणि मजबूत स्टीलसाठी मात्र शक्तिशाली सॉल्युबल ऑइल किंवा लाड ऑइलचीच गरज लागते. चला, आता उष्णतेची समस्या तर सुटली, पण त्या कंपनाचं काय?
धातू कापून त्याला आकार देऊन झाल्यावर त्याला एकत्र घट्ट बांधून ठेवण्याचं आव्हान तर आहेच, आणि इथे आपल्याला मदत करतो एक अगदी छोटा पण खूप महत्वाचा घटक, वॉशर. हा प्रश्न खूप महत्वाचा आहे, कारण आपण कितीही अचूकपणे पार्ट्स बनवले तरी व्हायब्रेशनमुळे ते ढिले होऊ शकतातच. मग ह्यावर उपाय काय? तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण याचं उत्तर एका अगदी साध्या दिसणाऱ्या गोष्टीत दडलेलं आहे. आपण सगळेच वॉशर ओळखतो नाही का? त्याचं साधं काम म्हणजे नट किंवा बोल्ट आवळताना जो दाब येतो ना, तो मोठ्या जागेवर पसरवणं. यामुळे ज्या पृष्ठभागावर नट बसवलाय त्याला नुकसान पोचत नाही. पण जिथे कंपनाचा प्रश्न येतो तिथे साधा वॉशर काहीच कामाचा नाही. तिथे आपल्याला लागतो एक स्पेशलिस्ट, लॉक वॉशर. याची रचनाच अशी असते की तो नट आणि पृष्ठभाग या दोघांनाही घट्ट पकडून ठेवतो आणि कंपनामुळे नटला ढिलं होऊच देत नाही. याचा एक प्रकार म्हणजे एक्सटर्नल टूथ वॉशर. नावाप्रमाणेच याचे दात बाहेरच्या बाजूला असतात आणि हे दात स्क्रूच्या डोक्याला आणि पृष्ठभागाला इतके घट्ट पकडतात की कंपनाचा त्यांच्यावर काहीच परिणाम होत नाही. जिथे मजबूत पकड हवी तिथे हा सर्वोत्तम पर्याय आहे. आता दुसरा प्रकार बघा, इंटर्नल टूथ वॉशर. याचे दात असतात आतल्या बाजूला. मग याचा उपयोग कुठे होतो? तर जिथे स्क्रूचं डोकं लहान असेल किंवा जिथे बाहेरून वॉशरचे दात दिसायला नको असतील तिथे हा वापरला जातो. आणि मग येतो एक हायब्रिड प्रकार, इंटर्नल एक्सटर्नल, म्हणजे आतून आणि बाहेरून दोन्ही बाजूंना दात. हा एक प्रकारे प्रॉब्लेम सॉल्व्हर आहे. जेव्हा बोल्टासाठी असलेलं छिद्र गरजेपेक्षा मोठं असतं तेव्हा जास्त पृष्ठभाग पकडण्यासाठी हा वॉशर उत्तम काम करतो. आणि शेवटचा प्रकार तर अजूनच खास आहे. हा सपाट किंवा अंडाकृती डोक्याच्या स्क्रूसाठी बनवला आहे. याची रचना अशी असते की तो स्क्रूसोबत पृष्ठभागामध्ये पूर्णपणे बसतो आणि वरून पृष्ठभाग एकदम सपाट दिसतो. तर आता आपण या विश्लेषणाच्या शेवटकडे आलो आहोत. कटिंग फ्लुइड्स आणि वॉशर्स या अशा गोष्टी आहेत ज्यांच्याकडे आपलं सहसा लक्षही जात नाही, पण खरं सांगायचं तर यांच्याशिवाय आजच्या मोठ्या आणि गुंतागुंतीच्या मशीन्स बनवणं शक्यच झालं नसतं. हे वाक्य खूप महत्वाचं आहे आणि लक्षात ठेवण्यासारखं आहे. एखाद्या मशीनची ताकद आणि सुरक्षितता ही मोठमोठ्या भादांवर नाही, तर योग्य वेळी वापरलेल्या योग्य द्रवावर आणि एका लहानशा वॉशरवर अवलंबून असते. हे सगळं आपल्याला एका विचाराकडे घेऊन जातं की आपल्या आजूबाजूला अशा आणखी कितीतरी अदृश्य गोष्टी, कितीतरी छोटे शोध असतील ज्यांच्यामुळे आपलं हे आधुनिक आणि सोयीस्कर आयुष्य शक्य झालं आहे. यावर थोडा विचार नक्की करा.